नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाश्त्यासाठी मेदूवड्याची रेसिपी। मेदूवड्यासाठी आपण घेतलेली आहे, रात्री मी भिजू घातली होती 2 वाट्या उडदाची डाळ आणि काल सकाळी भिजू घातली आणि नंतर रात्री हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं, थोडंसं मध्यम याच्यावरच ठेवायचं आणि इकडं मी लावलेलं आहे सांबारसाठी वरण लावून। तर आता मी वडे करून दाखवते तुम्हाला। हे असं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, हे असं अशा प्रकारे आणि हे असे तेलामध्ये अलगद सोडायचे। जास्त कडक तेल करायचं नाही, जास्त कडक तेल केल्यानंतर ते वडे उडतात, नंतर परत इजा होण्याची शक्यता असते। त्यासाठी मीडियम याच्यावरच तेल गरम करायचं आणि मीडियमवर चालू ठेवायचं। हाताने पण करता येतं, हे तुम्हाला दाखवते हाताने पण करून। याच्याने आकार छान येतो वड्याला। हे असं थोडंसं चमच्याला असं पाणी लावून घ्यायचं, परत हे गोळा घ्यायचा, हे असं ठेवायचा। तेल पण उडत नाही आणि पोळत पण नाही। बघू शकता तुम्ही। हे आपण आता कमी गॅसवर बघा कसे फुगायला लागले। हे तुम्हाला दिसत असेल किती छान फुगायला लागले ते। हे बघा, थोडे आणखी। हे बघा अशा प्रकारे आपले छान खरपूस तळून झालेले आहेत हे मेदूवडे। आता मी हे काढून घेते। हे असे छान फुललेत, बघा कसे फुलवणार। बघा आता दुसरे करते मी। चांगले तळतात खरपूस, तोपर्यंत मी नारळाची चटणी बनवून घेते। हे नारळाच्या चटणीसाठी एक ओलं खोबरं मी वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडेसे 4-5 पकळे लसूण, हिरवी मिरची 2-4, थोडंसं आल्याचा तुकडा एवढं वाटून मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे। आता ही चटणीला फोडणी देते मी। आता आपण नारळाच्या चटणीला फोडणी देऊन घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकते, जिरे टाकते थोडेसे, आणि कढीपत्ता टाकते। आणि हे नारळाचं वाटण टाकून देते मी आता। बघा थोडं आंबूस पाहिजे असेल तर दही पण टाकायचं याच्यामध्ये थोडंसं। हे थोडंसं दही घेतलं आहे मी, थोडंसं फेटून घ्यायचं याच्यामध्ये। घरचंच दही आहे, आंबूसपणासाठी। दही नसेल तर लिंबू टाका तुम्ही, लिंबू टाकलं तरी चालतंय, पण होतं माझ्याकडे दही। आणि लवकर हलवायचं, हे पटकन हलवत राहायचं, नाहीतर दही फुटतं मध्ये।
थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये, कारण शिजायची आहे आपली ही चटणी. हे असं शिजत आल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची. शिजू द्या आता याला थोडंसं. हे इकडे आपले वडे पूर्ण छान खरपूस एकदम गुलाबी कलरवर तळून झालेले आहे. बघा, याला वेळ लागतो ना, ते वेळ वाचवण्यासाठी मी चटणी करून घेतली. हे असं दुसरे टाकते मी. हे अशी आता आपली चटणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेते. झाली आता. गॅस बंद केला. हे आता इकडं वडे चालू आहेत आपले. बघा किती छान फुगून आले. हे बघा, एकदम असे हलके झाले. हे आता आपण सांबार करण्यासाठी थोडंसं तुरीचं वरण, तुरीची डाळ, हळद, तेल टाकून शिजवून घेतलेलं आहे. आता मी फोडणी देते सांबारला. माझ्या पद्धतीने करते मी सांबार. साऊथ इंडियन पद्धतीनं केलेलं आवडत नाही आमच्यात, त्यामुळं आपलं माझ्या पद्धतीनंच करते मी. तेल गरम करायला ठेवले. गरम झालं आहे आपलं तेल. आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते मी. बघा आवाज येतोय मोहरीचा तुम्हाला. नंतर जिरे टाकते. नंतर थोडे आल्या लसूणची पेस्ट आहे. आता कांदा टाकून घेते याच्यात. कढीपत्ता, आमच्या झाडाचा आहे कढीपत्ता, एकदम ताजा. कांदा, हे आता आपला कांदा चांगला तळून झाला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची एक टाकते मी, हे तळून. ते पण चांगली तळून घ्यायची. नंतर काश्मीरी लाल मिरची, थोडंसं लाल तिखट आणि सांबार मसाला, ते तिन्ही एकत्र छान तेलामध्ये परतून घ्यायचं. टोमॅटो टाकते आता. एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे मी. थोडंसं मीठ टाकते मी. आता याला थोडंसं झाकून ठेवू आपण. म्हणजे टोमॅटो चांगले मऊ होते. थोडं 1-2
आता बघते मी टोमॅटो झालेत तर नरम बघा झालेत चांगले मऊ झाले. थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये हे वरण टाकून घेते मी. इकडे गरम पाणी केलेलं आहे. हे गरम पाणी टाकते मिसळून घेते थोडंसं. तुम्हाला जसं पाहिजे तसं पातळ घट्ट करून घ्या. हे मी चिंच थोडीशी भिजू घातली होती. हे चिंचेचं पाणी आहे. हे चिंचेचं पाणी टाकते मी. आणखी थोडंसं पाणी टाकते. बघा त्याला एक उकळी येऊ द्यायची. हे आपले आता वरणाला चांगली उकळी आलेली आहे. वरण म्हणजे सांबर, तसं तर वरणच. कोथिंबीर टाकते थोडीशी. आता मी तुम्हाला ताट करून दाखवते. आता माझे मिस्टर खाऊन दाखवतात. बघू आता टेस्ट करून कसे होतात ते, त्याची प्रतिक्रिया बघू आपण. आता सांबर का चटणी पण एकदम सुंदर. चटणी पण बघा ना. चविष्ट एकदम छान झालेला आहे. खरं ना. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.